नमस्कार मित्र हो, कोकणाईच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर मित्र हो, आज आपण आपल्या शाळेतल्या आठवणी ताज्या करणार आहोत. कारण मी आता आलेलो आहे मसुरे गावामध्ये आणि इथे आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे मी शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदा विज्ञान प्रदर्शनाला जातो आहे. तर आज आपण चला तर आपल्या ह्या शाळेच्या आठवणी आहेत त्या ताज्या करूया. आता आपण आलेलो आहोत मसुरे गावामध्ये आणि आता इथून आपण चाललो आहोत भरतगड न्यू इंग्लिश स्कूलला. तिथे ते प्रदर्शन चालू आहे, ते आपण पाहणार आहोत. मित्र हो, खालच्या बाजूने सगळे प्रोजेक्ट आहेत ते चालू झालेले आहेत. तर एक एक करून आपण पाहत पुढे जाऊया. ही शेती जी आहे ती मातीविरहित शेती आहे. यामध्ये मातीचा कोणताही वापर होत नाही, कारण ही हायड्रोपोनिक शेती आहे आणि मातीचा वापर जो आहे तो होत नसल्यामुळे मातीपासून पिकाला जे रोग लागतात त्यांचा धोका जो आहे तो एक प्रकारे टळतो. त्यानंतर छपरावर जे पावसाचं पाणी पडतं ते आपण यात असं मातीत मुरवून बोरवेलमध्ये त्याचा साठा होणार. त्यामुळे भूगर्भजल साठा जो आहे तो वाढेल. आजकाल आधुनिकीकरण वाढतं आहे, शहरीकरण झपाट्याने होते आणि लोकसंख्या जी वाढते त्याच्यामुळे आपल्याला जागेचा अभाव वाढतो, जागेची कमतरता भासते. तर अशावेळी ही जी शेती आहे ही कमी जागेत आपण करू शकतो. आणि आजकालच्या धावपळीच्या जगात कोणाला एवढा वेळ नसतो, तर सकाळी 10 मिनटं रात्री 10 मिनटं जरी दिली तरी ही शेती होईल आणि आपलं आरोग्य मेन म्हणजे ह्यामुळे चांगलं राहील, सुदृढ राहील. भारतावर लॉन्च झालं 14 जुलै 2023ला आणि चंद्रा उतरलं 23 ऑगस्ट 2023ला. भारताने एक असं करून दाखवलं आहे, भारताचं जे रॉकेट लँड झालं ते चंद्राच्या साऊथ पोलला लँड झालं. थँक्यू. याचं नाव इलेक्ट्रिक ग्रास कटर आहे. याच्यामुळे आपण अनावश्यक गवत कापू शकतो आणि त्याचप्रमाणे आता बाजारात इंधनावर चालणारे ग्रास कटर असतात आणि हे तसं नाही आहे, इंधनावर चालतात, हे तसं नाही आहे. याच्यात आपण इलेक्ट्रिसिटी वापरली आहे. नंतर आपल्याला पाहिजे तर आपण यावर बॅटरीसुद्धा लावू शकतो. हे ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामुळे 230 वोल्ट हे 12 वोल्ट AC कन्वर्ट होतात आणि हा ब्रिज रेक्टिफायर, त्याच्यामुळे AC टू DC. आपली मोटर DC आहे, त्यामुळे DC करंट लागतो याला, त्यामुळे हा AC टू DC करतो, त्यामुळे आपली मोटर चालते, चालू होतं. चालू कर विरेश. हे वजनाला हलकं आहे. माझे नाव आनंद दत्ताराम लाड, शाळा आर्य यादव हायस्कूल आडवली. तर मी हे इंटरलॉक सिस्टीम बनवलेलं आहे, कारण की बघा कोणी लहान मूल किंवा वृद्ध व्यक्ती जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा त्याला चक्कर येते, नाही तर आतमध्ये अडकून राहतो. तर घरातला कुठलाही व्यक्ती ह्या एलंकीच्या साहाय्याने त्याला लवकरात लवकर बाहेर काढू शकतो. आता प्रत्यक्ष दाखवतो की समजा की आता मी आतमध्ये गेलो आणि आतून कडी लावली आणि मला चक्कर आली, तर माझ्या घरातले कोणी आई वडील दादा भाऊ कोणी असेल तर या एलंकीच्या साहाय्याने मला लवकरात लवकर बाहेर काढू शकेल. याचे मूळ फायदे म्हणजे कोणाची जीवितहानी होत नाही, लवकरात लवकर अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढायला मिळते व अल्प खर्चित आहे, त्यामुळे जास्त खर्च पण येत नाही. धन्यवाद.
आम्ही इकडे शाश्वत शेतीचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प केले आहेत. ह्याच्यात आम्ही पशुपालन, गांडूळ खताचा बेड, इस्रायल पद्धतीतील आंब्याची लागवड व सोलार पॅनल आणि हायड्रोपोनिक शेती असे वेगवेगळे प्रकल्प केले आहेत. आम्ही पशुपालनाच्या मदतीने गांडूळ खत किंवा शेणखत तयार करतो व जीवामृत तयार करतो. आणि आम्ही इस्रायल पद्धतीत जवळजवळ व आधुनिक पद्धतीत आंब्याची लागवड केल्यामुळे ह्यांना आम्ही सगळ्यांना जीवामृतसाठी ठिबक सिंचनही केले आहे कडनंच घेतो. हायड्रोपोनिक शेतीमध्ये आपण व्हर्टिकली जास्तीत जास्त झाडे लावू शकतो व कमी जागेत आपण जास्त झाडे लावून पाण्याचाही वापर कमी करू शकतो व खतही कमी लागते. कमी खर्चात जास्त उत्पादनही मिळते. आम्ही आधी ह्या बादलीतनं पाणी वर घेतो, त्यानंतर इकडनं ते परत पाणी त्या बादलीत जाते. असे करून पाण्याची सायकल चालू असते. जर आम्हाला खत वगैरे घालायचे असेल तर आम्ही या बादलीत खत घालतो. तेही जमिनीच्या तुलनेत खूप कमी खताचा वापर होतो, त्यामुळे शरीरालाही चांगले. आदरणीय परीक्षक, सप्रेम नमस्कार. माझे नाव चिराग कोमल केशव सामंत आणि हा माझा सहकारी मित्र दुर्वांग मधुरा महेश चव्हाण. आम्ही दोघेही इयत्ता 6वीत शिकत आहोत आणि आम्ही या प्रदर्शनासाठी एक विज्ञान मॉडेल आणले आहे. या विज्ञान मॉडेलचे नाव आहे जलविद्युत ऊर्जा निर्मिती. या मॉडेलमध्ये आम्ही इथे एक धरण दाखवलेले आहे. त्या धरणातून पाणी खाली पडल्यानंतर टर्बाईन फिरते आणि टर्बाईनला जोडलेले जनित्रही फिरते आणि जनित्रामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा ट्रान्सफॉर्मर मार्फत प्रत्येक घराघरात प्रसारित केली जाते आणि या पाण्याचा उपयोग करून आपण येथे शेतीही करू शकतो. आणि हे फिरल्यानंतर ते घराच्या आतमध्ये विद्युत ऊर्जा हे बघा इथे घरात लाईट पेटली. ड्रोनद्वारे औषध फवारणी असे या प्रकल्पाचे नाव आहे. आम्ही या प्रकल्पातून एकच सांगण्याची इच्छा होती की ह्या ड्रोनमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या खांद्यावरचे ओझे थोडे कमी व्हावे. यामध्ये आम्ही ड्रोन, मोटार, पाईप, पंखा, शोल्डर मशीन, ग्लूगन इत्यादी साहित्यांचा वापर केला आहे आणि यामुळे अशी प्रभावी फवारणी सुद्धा शक्य आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, येथे एक मोठी टाकी बसवलेली असते आणि खाली त्याला जोडूनच पाईप असतात आणि त्यामुळे फवारणी करू शकतो. ड्रोनद्वारे अधिक प्रभावी फवारणी सुद्धा शक्य आहे. यामुळे वेळेची बचत होते, कामाची गती सुद्धा वाढते आणि शेतकरी बांधवांना थोडीशी मदत सुद्धा होते. मी आज माझा विज्ञान प्रकल्प मॅग्नेटिक कार बनवलेली आहे. ह्याचा उपयोग खूप आहे. जसा आपण दररोज अनेक प्रकारचे वाहने पाहतो. काही पेट्रोलवर चालतात, काही डिझेलवर चालतात, तर काही बॅटरीवर पण चालतात. पण ह्याची एक मोठी समस्या आहे, इंधनाचा वाढता खर्च, पर्यावरण प्रदूषण. हे समजून मी अशी गाडी बनवली जी इंधनाशिवाय चालते व पर्यावरणाला त्याचा त्रासही होत नाही. चुंबकाचे दोन महत्त्वाचे क्रिया असतात. एक आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन, रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण. चुंबकाचे दोन ध्रुव SS किंवा NN एकत्र आणल्यावर ती गाडी पुढे ढकलते. याला प्रतिकर्षण म्हणतात. व विरुद्ध ध्रुव एकत्र आणल्यावर ती गाडी एकमेकांना ओढते. ह्याला आकर्षण असे बोलतात. मी या सिद्धांताचा वापर करून ही गाडी तयार केलेली आहे. हे आज मी नारळ सोलायची मशीन बनवली आहे. याच्यामध्ये नारळ सोलायचं इकडे नारळ सोलायचा. हे हँडिकॅप लोकांना वगैरे चांगलं आहे. प्लस आपण इकडे बसून, आता मार्केटमध्ये आले ते उभेवाले, उभ्याने आपले पाय वगैरे दुखतात, तर हे बसून आहे ते कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर नारळ फोडला काय इकडे असं हे करायचं, पायंडर मारतो तसं आपण तसं हे सोडलं जाणार.
याच्याने आपला वेळ वाचतो, पैसे वाचतात, कारण की आपण हे जुने जे हे असते सायकल त्याच्यानेच आपण नवीन सायकल म्हणजे बनवलेलं आहे मॉडेल, आणि रिपेरेबल आहे. हे सगळे पार्ट्स याच्यामध्ये भेटतात मार्केटमध्ये. प्लस एक खालचं जे चाकाचं आहे तेच आपण वरती लावलं. मी पशु जेही गाई गुरांचे शेण असेल त्याने गांडूळ खत व जीवामृत तयार केले जाते व ते इस्रायल पद्धतीतील आंब्यांना खत म्हणून वापरले जाते. नमस्कार, माझे नाव वेदा प्रवीण मराठे. नमस्कार, माझे नाव गार्गी सुरेश कांबळी. इयत्ता 7वी. शाळेचे नाव वरडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा. आमच्या उपकरणाचे नाव आहे फूट पेडल वॉटर टॅप विथ ऑटोमॅटिक हँडवॉश डिस्पेन्सर. आम्ही हे उपकरण अशा उद्देशाने बनवलं आहे की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी हात धुतो तेव्हा आपले हात मळलेले असतात आणि तेच हात आपण नळाला लावतो आणि आपल्या हाताची घाण त्या नळाला लागते आणि स्वच्छ हात धुवून आपण परत नळ बंद करताना ती घाण आपल्या परत हाताला लागते. त्याच्यामुळे हात धुतलेल्याचा काही फायदा होत नाही. त्याच्यासाठी हे आम्ही उपकरण बनवलेलं आहे. तर हा पुश टॅप आहे जो आम्ही इथे बसवलेला आहे आणि प्रेस केल्यावरती इथून पाणी येतं. आणि जर आपल्याला गरज जर असेल तर हे हँडवॉशची गरज असेल तर आपण हे बेल बटन दाबायचं आणि त्याच्यातनं नंतर मग हँडवॉश येतो. आपण नळाला न स्पर्श करता आपण हे पायाने करू शकतो, ज्यामुळे आपलं आरोग्य पण बिघडू शकत नाही. रोगजंतूंचा प्रसार झपाट्याने होणार नाही आणि आपल्याला कावीळ, अतिसार, टायफॉइड अशा प्रकारचे रोगही होणार नाही. आणि हे आपण ग्रामीण भागात किंवा शाळेत जास्त करून शाळेत करू शकतो, कारण हे खूप मजेशीर आहे. कारण नळ सुरू करून पाणी येणार आणि मग हात धुणार हे खूप कॉमन आहे, पण असं पायाने हँडवॉश वगैरे हे मुलांना नवीन वाटतं आणि ती जास्त करून हात धुतील आणि त्यांचं आरोग्यही निरोगी राहील. आणि हे जे उरलेलं पाणी असतं ते आपण पुनर्वापर पण करू शकतो झाडांना देऊन. नमस्कार, माझं नाव वेद दामले. आम्ही त्रिंबक मत्स्य निलव या विज्ञान प्रदर्शन बघू आणि आता सध्या आम्ही फिरतो आणि कल्पेश्वर आमकां गावलो आणि आमकां सगळ्यात 2-3 त्याच्यातले प्रयोग आवडले तुमकां सांगतो. एक त्रिकोणमितीचा वापर करून टॉवरची उंची काढणं, तो प्रयोग आमकां आवडलो. आमच्याच मित्राचो आम्ही केलो मदत ताका म्हणून तो प्रयोग आमकां आवडलो. तसंच थंय नारळ खवची सायकल हा ती एक आमकां आवडली. आणि 1-2 प्रयोग होत शेतीतना पाणी वाचवणं किंवा आग पेटवून सोलार लॅम्पने धुरापासून त्याच्या विद्युत निर्मिती करणं, हे 4-5 प्रयोग आमकां आवडले. धन्यवाद. तर मित्र हो, आता आपण पाहिलं हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं विज्ञान प्रदर्शन होतं, ते बघून आपलं झालेलं आहे. सर्व मुलांनी छान माहिती दिली आहे आणि ह्यांना पाहून नक्कीच आपले लहानपणीचे दिवस आपल्याला आठवले असतीलच. आपण शाळेमध्ये असंच जायचो आणि खूप छान माहिती घ्यायचो. तर मित्र हो, हा छोटासा व्हिडिओ होता जेणेकरून आपले सर्वांचे लहानपणीचे दिवस आठवावेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्र हो, आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.